फसवणुकीपासून सावध रहा। प्राध्यापक आर जरळी, हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात। ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे। कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची माहिती घेणे तसेच त्या वस्तूची सत्यता पडताळून पाहणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे। बाजारपेठेमध्ये आपली फसवणूक होऊ नये या गोष्टीपासून सावध रहा। वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांची फसवणूक होत असताना आज आपल्याला दिसते। त्यामुळे योग्य ती खबरदारी आपण घेऊन इतरांनाही सक्षम बनवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आर जरळी यांनी केले। राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य बी.डी. आजळकर उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर राजेश घोरपडे, प्राध्यापक एस.डी. तावदारे, प्राध्यापक जी.जे. गावडे, चंद्रकांत पोद्दार, व्ही.व्ही. कोलकार, जी.पी. कांबळे, व्ही.डी. पाटील, एम.एन. पाटील व मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक प्राध्यापक जी.पी. कांबळे यांनी केले। सर्वांचे स्वागत प्राध्यापक व्ही.डी. पाटील, व्ही.व्ही. कोलकार, प्राध्यापक एम.एन. पाटील यांनी केले। प्राध्यापक एस.डी. तावदारे बोलताना म्हणाले, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आपण कोणती वस्तू खरेदी करत आहोत आणि त्या वस्तूबद्दल माहिती असल्याशिवाय खरेदी करू नये। तसेच खरेदी केल्यानंतर त्याची पावती आपणाकडे असणे गरजेचे आहे, कारण काही समस्या उद्भवल्यास पावतीच्या आधारे न्याय मागता येतो। नॅक समन्वयक राजेश घोरपडे म्हणाले, आपण ग्राहक म्हणून सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे, कारण विविध क्षेत्रामध्ये विविध वस्तूंची सेवांची खरेदी आपण करत असतो। त्यातून मिळणारे फायदे तसेच त्या वस्तूंची शाश्वतता याची पडताळणी करून घ्यावी। अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्राचार्य बी.डी. आजळकर म्हणाले, ग्राहकांच्या संरक्षणासाठी विविध नियमावली आहे, तसेच अनेक कायदे अंमलात आहेत। समाजातील प्रत्येक घटकाने सर्व ती काळजी घ्यावी, आपली फसवणूक करून घेऊ नका। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोनाली केरकर हिने सूत्रसंचालन केले, तर प्राध्यापक जी.जे. गावडे यांनी आभार मानले।